शब्द, मन आणि प्रेम. हम्म. शुभ क्रिया पार्ट आहे 228. ओके. पार्ट 227 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया मस्त शॉपिंगला जाऊन येते आपल्या मम्मासोबत आणि मग इव्हनिंगला घरी आल्यानंतर शुभला सांगते आणि मग नाश्ता झाल्यानंतर मेसेज करायचं विसरते. तर शुभ विचारतो की नक्की तू कुठे होती इतकं वेळ. सो आता पुढे बघू. क्रिया बोलते, हां ऐक, ते माझे फ्रेंड्स आले होते कॉलनीमधले, सो तेच बोलत बसली होती. मग वेळ झाला आणि त्यांचं येण्याचं कारण काही नाही, असंच सहज भेटायला आले होते. शुभ बोलतो, ठीक आहे, आणि तू घरी केव्हा बोलणार आहे इकडे येऊन राहण्याबद्दल? बिकॉज मी आपले लिव्ह इन रिलेशनशिप खूप जास्त मिस करत आहे, सो प्लीज आजच बोल काय ते. तर क्रिया बोलते, हो आता जेवण करताना बोलणार आहे आणि काहीही झालं तरी मी माझा 100% देणार आहे. पण जर ते नाहीच बोलत राहिले तर प्लीज त्यावरून माझ्यावर चिडू नको तू. शुभ यावर ठीक आहे बोलतो आणि मग क्रिया जाते सर्वांसोबत जेवायला बसते. आणि असंच नॉर्मल बोलणं चालू असताना मध्येच क्रिया काढते आपलं टॉपिक. तर क्रियाची मम्मा लगेच बोलतात की तिकडे तुला काय जायचं आहे, नवीनच काहीतरी प्लॅन करू नको आणि हे नक्कीच त्या मुलाला भेटता यावं म्हणून हे सर्व चाललंय ना. क्रिया बोलते, मम्मा प्लीज असं काहीही नाही आहे, आपलं ऑफिस ओपन करायला बोलत आहे मी, दुसरीकडे काम करायचं बोलत नाही आहे. आणि त्यात आपल्यालाच फायदा असणार आहे, सो प्लीज मम्मा थोडं या साईडने पण विचार करा ना. क्रियाचे पप्पा बोलतात, ठीक आहे मी बघतो उद्या टीमसोबत बोलून, आणि काही चांगला प्लॅन आला पुढे तर तू जे बोलत आहे त्यावर विचार करू. पण जर त्या मुलासाठी काही चाललं असेल तर ते एक ना एक दिवस कळेलच आणि त्याच दिवशी तुझं ट्रान्सफर करणार आहे मी इकडे, हेही लक्षात ठेव. क्रिया बोलते, नाही पप्पा माझं फक्त हेच आपल्यासाठीच विचार चालू आहे, बाकी काही नाही. आणि प्लीज उद्याच्या मीटिंगमध्ये मी पण बसू का? बिकॉज तिकडे काम करू नाही मी तर मला माहिती आहे सर्व, सो काही लागलं तर मी तसं सांगू शकते ना. क्रियाचे पप्पा यावर ठीक आहे बोलतात, बट क्रियाची मम्मा नाहीच बोलत असतात आणि मग क्रिया शांतच असते. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर क्रिया सर्व आवरून घेते आणि रात्री येते रूममध्ये आणि शुभला व्हिडिओ कॉल करते. तर शुभ मस्त एक्सायटेड होऊन विचारतो की सांग ग, काय झालं मग. हं? क्रिया बोलते, पप्पा रेडी आहेत, बट ते बोलले की त्याआधी पूर्ण बघून घेतो सर्व टीमसोबत चर्चा करून. तर त्यात मी पण असणार आहे आणि जर काही चांगला फायदा दिसला तर नक्कीच पुढचा विचार करू. बट आल शुभ उगाच मम्मा मध्ये मध्ये बोलायची की तिकडे काही नका करू कारण त्या मुलासाठी बोलणं चालू आहे हिचं, जेणेकरून त्याला भेटता येईल ना. त्याला पप्पा बोलले की असं काही कळलं तर त्याच दिवशी लगेच ट्रान्सफर करून देणार इकडे. शुभ बोलतो, ॲटलिस्ट ते विचार करायला तरी होकार दिले आहेत ना, मग होईल काहीतरी. आणि तुझ्या मम्माला सांग थोडं की सगळीकडे शुभ नसतो, त्याला त्याची पण कामं असतात हां. क्रिया बोलते, हो मी बोलली ते सर्व. अँड बाय द वे किती दिवस महिने झाले ना शुभ आपण भेटलोच नाही आहे. खूप वाटते की सोबत राहावं, बट हे तेवढं इझी नाही आहे. शुभ बोलतो, इझी असं तर नक्कीच आज आपण सोबत असतो ग. परत त्याला झोपायचं का, आणि प्लीज हा मला सकाळी सकाळी उठवायचं नाही तसं, बिकॉज सकाळची खूप गोड झोप असते माझी, सो म्हणून. कळलं क्रिया. क्रिया बोलते, ओ हॅलो, मी काही तुला सकाळीच उठवत नाही, सो प्लीज काहीही बोलू नको हां. जस्ट 30 to 40 मिनिट्सचा वेळ असतो ना तरी तुला झोपायचं असतं, सो मला जबरदस्ती उठवावं लागतं मग. शुभ बोलतो, बट उद्या असं काहीही करू नको प्लीज, झोपू देत जगं नीट. क्रिया बोलते, बरं बघते उद्याचं उद्या, चल आता झोपू. शुभरात्री, टेक केअर. शुभ पण मस्त शुभरात्री विश करून झोपी जातो आणि मग क्रियाला मस्त एक स्वप्न पडतो की ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत आहेत आणि न्यू फ्लॅट न्यू प्लेस असल्यामुळे क्रियाला मिडनाईटला वॉशरूमला जायला भीती वाटत असते. तर शुभला उठवते आणि सोबत चल बोलते. तर शुभ इथेच तर आहे ग, सो जाऊन ये ना, मी आहे इथे झोपून, असं बोलतो. तर क्रिया बोलते की तू जागा राहा, लाईक बसून राहा, अँड मी येते पटकन. तर शुभ हो बोलतो. तर क्रिया जाते लाईट्स ऑन करून. तर शुभ ओरडतो की अरे ते काय आहे तिकडे. तर क्रिया इतकी जोरात घाबरते की खूप जास्त, आणि तसंच येऊन शुभला खूप टाईट हग करते. तर तेव्हा झोप उघडते क्रियाची. आणि तेव्हा वाजलेले असतात सकाळचे 5. तर क्रिया तेव्हाच कॉल करते शुभला आणि 2-3 रिंग नंतर लगेच शुभला जाग येते आणि मग शुभ तसा कॉल रिसीव्ह करतो. तर क्रिया बोलते की यार शुभ, मला आत्ता खूप घाण अँड फनी स्वप्न पडलं, तर तुझी आठवण आली म्हणून कॉल केला मी, प्लीज रागावू नको हां माझ्यावर. शुभ बोलतो, यार काय आहे हे क्रियो, तुला कळतंय का तू काय बोलत आहे. तर फनी होतं तर कशाला कॉल केली आत्ता, काय प्रॉब्लेम झाला जे आत्ता कॉल केली म्हणून मी टेन्शनमध्ये येऊन रिसीव्ह केला कॉल, आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललं आहे.
खरंच. तर प्रिया बोलले, "सॉरी, सॉरी. प्लीज झोप तू." ठेवते मी आणि मी पण झोपते. शुभरात्री मग सोना. शुभ ठीक आहे बोलून तसाच कॉल ठेवून देतो आणि मग दोघेही झोपी जातात. सो मग सकाळी 7ला क्रिया उठते, मस्त फ्रेश होते, चहा घेते आणि बसते न्यूजपेपर रीडिंग करत आपल्या मम्मा पप्पासोबत. तर क्रियाची मम्मा बोलतात की आजकालची मुलं न्यूजपेपर रीड करतच नाही ग. हो ग. क्रिया बोलते, मोबाईलमध्ये सर्व असतं का मम्मा, कशाला कोण न्यूजपेपर रीड करतील, आणि तसं पण आता सोशल मीडियावर भरपूर काही असतं जे ह्या पेपरमध्ये पण नसेल. क्रियाची मम्मा बोलतात, बाळा तू एक दिवस हे न्यूजपेपर रीड कर आणि तुझ्या फोनमध्ये न्यूज रीड कर आणि फरक बघ तुला किती क्लिअर दिसेल ते. या पेपरमध्ये सुद्धा भरपूर काही असतं बाकीच्यांच्या सोड, पण तू रीडिंग करते ना रेग्युलर आमच्यासोबत, तेच भरपूर आहे. क्रिया बोलते, हो ग फरक तर आहेच, आणि हो मी हे पेपर रीडिंग कधी स्टॉप करणार नाही आहे. खूप काही करता यातून मला, सो आय कांट स्टॉप रीडिंग. सो मग ते रीडिंग झाल्यानंतर क्रिया जाते रूममध्ये आणि टाईम बघते तर सकाळचे 8:30 वाजलेले असतात. तर शुभला कॉल करते आणि शुभ फर्स्ट कॉल मिस करतो आणि मग क्रिया परत करते तो कॉल. शुभ रिसीव करून झोपेतच बोलतो की अरे मेरी माँ प्लीज़ फ़ोन मत कर, अभी और बहुत टाइम है, सो प्लीज़ सोने दो मुझे शांति से. क्रिया बोलते, जी जनाब उठ जाइए क्योंकि आपके उठने तक तो वो टाइम हो ही जाएगा. शुभ बोलता हूँ यार क्रियू. क्रिया बोलते, जी आपकी क्रियू ही उठा रही है आपको, सो चलो उठ जाओ और मस्त रेडी हो जाओ ऑफिस के लिए. मैं भी रेडी होकर मैसेज करती हूँ, फिर आप मुझे गुड लक विशेस देना क्योंकि हमारे लिव इन से रिलेटेड कुछ बात होने वाली है ना. सो शुभ असंच ऐकत परत झोपी जातो आणि मग क्रियाला कळतं की हा परत झोपलाय. सो कॉल कट करते आणि परत 10 मिनिटांनी कॉल करते तर शुभ तसाच रिसीव्ह करतो आणि तेव्हा उठलेला असतो, पण झोपेत असल्याचं दाखवत हॅलो असं बोलतो. तर क्रिया बोलते, बाबू उठा मग, आता झाली असेल ना झोप घेऊन, आणि आता मी बिलकुल वेळ देणार नाही आहे तुला झोपायला बिकॉज आता हा माझा सेकंड कॉल आहे. सो प्लीज नो मोर स्लीप. शुभ बोलतो, शुभ मॉर्निंग बेबी. उठलो आहे मी, डोंट वरी, अँड आता रेडी होतो फॉर ऑफिस. ओके चल बोलू नंतर. सो मग दोघेही मस्त रेडी होतात आणि जातात ऑफिसला. तर ऑफिसला गेल्यानंतर क्रियाला कळतं की 12 वाजता आहे ती मीटिंग. तर तसं शुभला मेसेजवर सांगते आणि मग दोघेही आपापलं काम करत असतात इन ऑफिस. ओके. सो मग 12 वाजता क्रिया जाते मीटिंगला. तर तिथे सगळे डिस्कस करतात आणि मग फायनल डिसाईड करतात की हो ओपन करू तिथे ऑफिस. अँड मग क्रिया खूप जास्त हॅप्पी होते आणि तसं स्माईल करत बसलेली असते. काही वेळाने सगळे बाहेर येतात आणि मग क्रिया पण आपल्या कॅबिनमध्ये जाऊन लगेच शुभला व्हिडिओ कॉल करून सांगते की मीटिंग झाली आणि हेच डिसाईड झालं की तिथे ऑफिस ओपन करायचं. अँड येस, क्रिया असेल मेन बॉस. देन शुभ खूप जास्त हॅप्पी होतो आणि मग विचारतो की केव्हा करणार आहे मग इकडे यायची तयारी. क्रिया बोलते, हां सांगते ऐक, न्यू इयर स्टार्ट झालं आहे तर लवकरच ओपन करायचं बोलले बिकॉज न्यू इयरला न्यू काहीतरी केलेलं बेटर लग असतं ना. सो अँड हां, आता 2-3 डेजमध्येच पप्पा येणार आहे तिथे ऑफिस बघायला आणि सोबतच फ्लॅट पण बघतील माझ्यासाठी. आणि हे एक दिवसात होणार नाही तर 2-3 डेज थांबणार आहे पप्पा तिथे आणि त्यांच्यासोबत अदर लोक पण असतील ऑफिसचे. शुभ बोलतो, वाव यार क्रिओ, मी खूप जास्त हॅप्पी आहे की परत आपण सोबत राहणार आहे आणि हे कधी खरं होईल त्याचंच वेट करत आहे आता मी फक्त. आय हाय. क्रिया बोलते, बरं चला करा आता ऑफिसची कामं, मी पण करते माझं काम. आणि ऑफिस ओपन न्यू होणार आहे तर त्यासाठी पप्पाने मला भरपूर काम दिले असं ते घरी गेल्यानंतर करणार आहे मी. तर प्लीज थोडं समजून घे, जर जास्त नाही बोलणं झालं तर. शुभ बोलतो, नको बोलू माझ्याशी, पण व्हिडिओ कॉल करून मी मस्त बघत तर राहू शकतो ना तुला. आणि मला आता या कामाच्या नावावर वेळ देणार नाही तू तर इथे आल्यानंतर माझी पण कामं असतील मग मी पण नाही देणार वेळ. क्रिया बोलते, शुभ प्लीज शांत बस आणि कर स्वतःचं काम आणि मलाही माझं काम करू दे. आणि हां, इव्हनिंगला मला थोडं लेट होईल बिकॉज न्यू ऑफिसच्या रिलेटेड थोडं सर्चिंग आहे, सो ते करणार आहे मी. शुभ यावर ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही काम करत असतात. तर इव्हनिंगला शुभ घरी येतो आणि क्रिया ऑफिसमध्ये असते कामच करत. आणि तेव्हा वाजलेले असतात 6:30. तर शुभ कॉल करून विचारतो की पुन्हा किती वेळ आहे तुला. तर क्रिया बोलते, बरोबर 7ला निघते मी, आणि डोंट वरी 3 गर्ल्स अँड माझी पी ए पण आहे थांबलेली माझ्यासोबत. शुभ बोलतो, अय्यो पी ए थांबली आहे ठीक आहे, पण त्या 3 मुली का बरं थांबल्या आहेत.
आय मीन त्यांचं पण काम बाकी आहे का यार? क्रियू इतकं काम करून नको घेऊ त्यांच्याकडून ग प्लीज. जाऊ दे, आता 7 वाजत आलेले आहेत आणि त्यांना त्यांची पर्सनल लाईफ पण असेल ना. रिया बोलते, एक सेकंड बेबी, ते तिघी काहीही काम करत नाही आहे. जस्ट माझ्यासाठी थांबलेले आहेत. मीन्स आता मी तिकडे जाणार आहे ना, सो जास्त टाइम स्पेंड करता येणार नाही आहे, तर तेच आता थांबून नॉर्मल बोलणं चाललं आहे. शुभ बोलतो, फिलिंग सो प्राऊड ऑफ यू बेबी, बिकॉज एक बॉस असून तू त्यांच्याशी इतकी फ्रेंड झोनमध्ये वागते, बोलते राहते, विच इज अ व्हेरी गुड थिंग. अँड तुला बिलकुल ॲटिट्यूड नाही आहे तू बॉस असल्याचा, अँड तू इतकी रिच पण आहे त्याचासुद्धा. क्रिया बोलते, थँक्यू मग शोना. बाय द वे मम्मा पप्पाचे संस्कार आहेत, बाकी काही नाही. आणि चल मी निघते 15 मिनिटमध्ये हे काम फिनिश करून, सो बोलते घरी गेल्यानंतर. शुभ ठीक आहे बोलतो आणि मग क्रिया घरी जातपर्यंत होतात 6:30. आणि तेव्हा शुभ असतो जिममध्ये, तर क्रिया मेसेज करून देते आणि फ्रेश होऊन बसते निवांत चहा घेत. आणि मग क्रियाच्या मम्माला सर्व कळताच त्या येतात बोलायला. क्रियाची मम्मा बोलतात, बरोबर आपल्या पप्पाला कन्व्हिन्स केलं तू, हो ना? एक लक्षात असू दे, ज्या दिवशी कळलं थोडं जरी काही, तर त्याच दिवशी तुला घरी घेऊन येणार आणि जे नकार देत आली तू लग्नाला, तेही आम्ही करून त्याला मागे पुढे बघणार नाही. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओ माय गॉड. पार्ट 2 to 9 मध्ये बघूया ह्यावर क्रिया नॉर्मल रिॲक्ट करत मस्करीत घेऊन जाते की चिडून बोलते. आणि परत त्यांचं काय बोलणं होईल आणि स्टोरीमध्ये पुढे काय होईल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ भासेकर. अहो.